कळणं फार गरजेचं आहे, महत्त्वाचा भाग आहे. तर महत्त्वाचा भाग म्हणजे आपण सुरुवातीला काय करू, दानव आणि राक्षस यामधला फरक समजून घेऊ. म्हणजे तुमचा पुढचा भाग लक्षात येईल. तर दानव दानव हे महाभयानक असतात, महाभयंकर. ते हिस्त्र पशुसारखे, वाघ, कोला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस रामायणाचा भाग येतो किंवा रामायणाचा विषय निघतो, तर प्रत्येक वेळेस काय म्हणतो आपण की रामायण सीतेमातेमुळं झालं. किंवा महाभारताचा ज्यावेळेस भाग निघतो त्यावेळेस आपण काय म्हणतो की महाभारत हे माता द्रौपदीमुळे झालं. परंतु दोन्ही भाग वेगवेगळे आहेत. मी एका भागामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की महाभारताला कारणीभूत कोण आहे, माता द्रौपदी नसून महाभारताच्या पहिल्या महायुद्धाला कारणीभूत शकुनी होते. तसेच रामायण या घटनेला कारणीभूत कोण आहे हे आता सत्य मी तुम्हाला सांगणार आहे. त्या ठिकाणी माता सीता नसून खरी परिस्थिती कोण आहे, काय आहे, मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर तुम्हाला ही माहिती आतापर्यंत होती किंवा नाही हे मला माहीत नाही, परंतु तुम्ही इतिहासाची पाने, विखुरलेली पाने एकत्र करा, इतिहासाच्या विखुरलेल्या पानांचा अभ्यास करा, नक्की तुम्हाला ती माहिती प्राप्त होईल. तरी मी तुम्हाला ती माहिती थोडक्यात सांगतो. तर आपण मागे रावणाचा इतिहास बघितला, रावणाचा जन्म कोणापासून झाला, काय झाला. तरी आपण थोडक्यामध्ये काय करू की रावणाचा पूर्व इतिहास बघू. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण दानव आणि राक्षस या दोन्हीचा पण विषय करणार आहोत या व्हिडिओमध्ये. थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो एखाद्या वेळेस, परंतु हे कळणं फार गरजेचं आहे, महत्त्वाचा भाग आहे. तर महत्त्वाचा भाग म्हणजे आपण सुरुवातीला काय करू, दानव आणि राक्षस यामधला फरक समजून घेऊ. म्हणजे तुमचा पुढचा भाग लक्षात येईल. तर दानव हे महाभयानक असतात, महाभयंकर. ते हिस्त्र पशुसारखे, वाघ, कोला, लांडगा, सिंह यांच्यासारखे हिस्त्र असतात. त्यांना मनुष्य, गाय, त्याच्यानंतर इतर जे शाकाहारी प्राणी आहेत, ह्या प्राण्याविषयी त्यांना आदर वाटत नाही, माया वाटत नाही. त्यांना त्याची जाणीव नसते की हे काय आहेत म्हणून. फक्त त्यांना काय असतं की आपण त्यांना खायचं, ही भावना दानवामध्ये असते. दानव हे मदिराप्राशन करणारे, दारू पिणारे, मांस खाणारे, विशिष्ट प्रकारचं त्यांना कुठल्याही प्रकारचं मांस चालतं नाही असं नाही. त्यांना सगळ्या प्रकारचं, त्यांना डुक्कर चालतं, कुत्रा चालतो, मांजर चालते, त्याच्यानंतर गाय चालते, माणूस चालतो, लहान मूल चालतं, म्हातारा माणूस चालतो, त्यांना सगळं काही चालतं. म्हणजे दानवामध्ये हा प्रकार आहे. आणि ते मानवासारखं सुद्धा वागू शकतात, रूप धारण करून फिरू शकतात. दानवामध्ये ही महत्त्वाची बाब आहे. ते मानवासारखं वागू शकतात, रूप धारण करू शकतात, सगळं काही करू शकतात. म्हणूनच दानव हे महाभयानक सांगितलेले. आणि राक्षस हे कसे असतात की थोडा तसाच प्रकार आहे दानवासारखा, फक्त हे मांस विशिष्ट प्रकारचं खातात. यांना मांस चालतं पक्ष्यांचं, त्याच्यानंतर जे समजा ससे, त्याच्यानंतर हरिण वगैरे असे. हे गाईला वगैरे खात नाही, माणसाला खात नाहीत. राक्षस हे दारू वगैरे पितात, नाही अशातला भाग नाही. हे अत्याचार वगैरे करत नाहीत स्त्रियांवर, लहान लेकरावर, म्हाताऱ्या माणसावर हे अत्याचार वगैरे काही करत नाही. पण दानव हा अत्याचार स्त्रियांवर करतो, वृद्धांवर करतो. यांना लहान मूल, म्हातारा माणूस काही समजत नाही. यांना फक्त अत्याचार करण्याचं माहीत असतं.
हे माणसासारखं माणसात मिसळू शकतात, सगळं काही करू शकतात. परंतु राक्षस हा विशिष्ट प्रकारचा असतो. तो आपले विशिष्ट प्रकारचे वस्त्र धारण करतो. त्याला मानवी कपड्याशी याच्याशी काही घेणं नसतं. तो पालपत्ते, झाडाची पत्ते किंवा प्राण्याची जे कातडी असतात ते सुद्धा अंगाला लपेटून वावरू शकतात. एक प्रकारचा आदिवासी प्रकार म्हणजेच हे रक्षक. मग हे आदिवासी लोक जे काही झाडाचं रक्षण करतात, जंगलाचं रक्षण करतात, त्याच रक्षकापैकी हे रक्षक हळूहळू त्याचा अपभ्रंश झाला आणि हे राक्षस म्हणून उल्लेखले गेले. परंतु पूर्वीच्या काळामध्ये यांना विशिष्ट असं स्थान होतं. काय असायचं? विशिष्ट स्थान होतं. हे ताकदीनं आवाढे वगैरे राहायचे, सगळ्या गोष्टी राहायच्या यांच्यामध्ये. यांना बलशाली असं म्हटलं जायचं, कारण हे अरण्यामध्ये राहायचे, कंदमुळं वगैरे खायचे, मांस खायचे, त्याच्यामुळे हे बलशाली राहायचे. आणि दानवसुद्धा त्याच पद्धतीनं बलशाली, राक्षसापेक्षा सुद्धा बलशाली. म्हणजे हा सगळ्याच प्रकारचं मांस खातो, त्यामुळे हा सगळ्यात जास्त बलशाली सांगितलेला आहे. मग या राक्षसामध्ये आणि दानवामध्ये एवढा फरक आहे. मग हे राक्षस हे अरण्यामध्ये राहतात आणि दानव हा दोन्हीकडं राहतो. जंगलातही राहतो, अरण्यामध्ये राहतो, सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा वावरतो. असा तो ग्रंथामध्ये, पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे. मी सांगतोय म्हणून माझं काही म्हणजे तंतोतंत उतरत नाही अशातला भाग नाही आहे, किंवा उतरलं तरी मी सांगितलं म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास, मान्यता नका देऊ. परंतु ग्रंथाचा अभ्यास करा, पुराणांचा अभ्यास करा, त्याच्यामध्ये हे वर्णन आहे. तर ब्रह्मदेवाचे पुत्र पुलस्त्य ऋषी. आता ब्रह्मदेवाने 7 ऋषींना जन्म दिलेला आहे. त्याच्यामध्ये कश्यप आहे, जमदग्नी आहे, पुलस्त्य, असे वेगवेगळे ऋषी आहेत. आणि या पुलस्त्य ऋषी ज्यावेळेस तपश्चर्या करत होते दक्षिण भारताच्या परिसरामध्ये, त्यावेळेस कैकसी नावाची, म्हणजे ह्या पुलस्तीला विश्वश्रवा नावाचा मुलगा झाला. यांना ब्रह्मदेवाने काय दिलं होतं की बाबा तुम्ही पृथ्वीवर मानव सजीव सृष्टी वाढवा, मानवाची काय करा, प्रजनन करा. मग पुलस्त्यपासून विश्वश्रवा झाला आणि विश्वश्रवा हा ब्रह्मदेवाचा नातू, पुलस्त्यचा मुलगा. मग या विश्वश्रवा ऋषी दक्षिण भारताच्या परिसरामध्ये तपश्चर्या करत होते. तपश्चर्या करत असताना त्यांना कैकसी नावाची राक्षसी ही त्या विश्वश्रवा ऋषीला विवाहाची मागणी घालते. आणि विवाहाची मागणी घातल्यानंतर ती सांगते की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही माझे पती व्हा. मग सर्व काही विश्वश्रवा मान्य करतात, सगळं काही करतात. परंतु मग ते नैसर्गिक क्रिया जी असती त्याचे नियम असतात. काही ज्या क्रिया करायला पाहिजे त्या ठराविक कालामध्ये करायला पाहिजे. पुरुषाला नियम दिलेले आहेत, संन्यासाला नियम दिलेले आहेत. आणि ही कैकसी माता काय करते की मला शारीरिक इच्छा झाली किंवा दिवस माळायच्या वेळेला, म्हणून ती विश्वश्रवा ऋषीकडं मागणी करते. आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की ही मानव नसून ही राक्षसी, त्यांच्या लक्षात येतं. आणि मग ते तिला शाप देतात की तुझ्या पोटी जेवढी संताने उत्पन्न होतील ती काय राक्षसी होतील म्हणे. मग ती त्यावेळेस त्या ऋषींना प्रार्थना करते, विश्वश्रवांना सांगते की म्हणे मला उशाप द्या, माझ्या एक तरी मुलगा चांगला निघू द्या. आणि मग त्यावेळेस ते सांगतात की बिभीषणसारखा एक सद्गुणी मुलगा तुझ्या उतरी येईल म्हणे. आणि मग सुरुवातीला रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि सगळ्यात शेवटी जन्माला येते ती मुलगी म्हणजे मीनाक्षी. त्या मुलीचं नाव असतं मीनाक्षी. परंतु तिच्या मोठमोठ्याल्या केसामुळे आणि ती शूरवीर असल्यामुळे सगळेजण तिला शूर्पणखा म्हणायचे. आणि शूर्पणखा ही स्वतंत्र जीवन जगण्याच्या उद्देशाने
त्या काळामध्ये त्या ठिकाणी वावरायची. वावरत असताना विद्युतदोह नावाचा दानव, आता मी तुम्हाला सांगितलं दानव आणि राक्षस, तर विद्युतदोहा नावाच्या दानवाशी तिचा विवाह होतो. त्या दानवाशी विवाह झाल्यानंतर ते म्हणजे आजच्या काळामध्ये आपण ज्याला प्रेमविवाह म्हणतो किंवा लव्ह मॅरेज म्हणतो त्या पद्धतीचं ही मीनाक्षी म्हणजे शूर्पणखा काय करते की त्याच्याशी आपला विवाह करून टाकते. ही गोष्ट ऋषी विश्वामित्र यांनाही मान्य नसते, कैकसीला मान्य नसते, रावणालाही मान्य नसते आणि कुंभकर्णालाही मान्य नसते. बिभीषणाचा तर प्रश्नच नाही. तर मग ह्या पूर्ण परिवारच तिच्या विरोधात असतो. आणि एक दिवस जगजेता रावण श्रीलंकेवर हल्ला करून श्रीलंका आपल्या ताब्यामध्ये घेतो, लंकेचं राज्य आपल्या ताब्यात घेतो आणि आपला सावत्र भाऊ कुबेर याला त्या लंकेतून पळून लावतो. हे करत असताना त्याचं त्रिलोक्यामध्ये वर्चस्व वाढत असतं. हे सर्व काही होत असताना एक दिवस विद्युतदोहाकडे रावण मागणी घालतो की बाबा तू जरी दानव असला तरी तू काय कर, मला या त्रिलोक्यावर राज्य करण्यास सहकार्य कर. मला जे काही बाकीचे राज्य आहे त्याच्यावर स्वारी करायची, त्याच्यावर मला हक्क गाजवायचा आहे. त्याच्यासाठी तू मला काय कर, सपोर्ट कर. आपण दानव आणि राक्षस मिळून काय करू, हे त्रिलोक्यावर राज्य करू. परंतु हा विद्युतदोह म्हणजे मीनाक्षीचा पती म्हणजे शूर्पणखेचा पती काय करतो की या गोष्टीला नकार देतो. तो म्हणतो मी माझं स्वतंत्र राज्य आहे म्हणे, मी काही तुझ्याबरोबर त्रिलोक्याची स्वारीवर येऊ शकत नाही, मी माझं राज्य स्वतःच सांभाळतो, मला तुझ्या त्रिलोक्याची गरज नाही. आणि याच्यामध्ये दोघांचा वाद होतो आणि रावण आणि विद्युतदोह यांच्यामध्ये युद्ध होतं. आणि युद्ध होत असताना हा विद्युतदोह रावणाच्या हातून मारल्या जातो आणि मग त्या ठिकाणी शूर्पणखा हिला पतिवियोग होतो. आणि बऱ्याच दिवसाचा रावणाच्या डोक्यामध्ये राग असतो की आपल्या बहिणीने एका दानवाबरोबर विवाह केला, लग्न केलं, हे आपल्याला मान्य नाही. हे पण त्याच्यावर सारखं खटकत असतं. आणि ते सगळं एकत्र होऊन रावणाकडून सहजगत्या त्या ठिकाणी विद्युतदोह मारल्या जातो. परंतु रावण काय करतो की शूर्पणखेला परत स्वातंत्र्य देतो की ठीक आहे म्हणे, माझ्याकडून चूक झाली म्हणे, पण मी तुला स्वातंत्र्य देतो, तुला काय करायचं आहे, तुला जी इच्छा असेल तू ते कर, मी तुझ्या मुलाचा सांभाळ करतो. काय सांगतो, तुझ्या मुलाचा सांभाळ मी करील म्हणे, तुला काय करायचं तर कर म्हणे, तू कुठं जायचं कुठं राहायचं तुझी इच्छा. मग शूर्पणखा भारताच्या अलीकडे म्हणजे समुद्राच्या हिंद महासागराच्या आतमध्ये येते, भारतामध्ये येते. श्रीलंका हा जरी भारताचा भाग त्या काळामध्ये होता किंवा आहे, आज जरी समजा वेगळा आहे तो भाग वेगळा, परंतु पूर्वीच्या काळात तो भारताचा भाग होता. तर मग ती काय करते की भारतामध्ये येते आणि मग इकडं नाशिकपर्यंत तिचं वर्चस्व राहतं. आणि मग ती इथपर्यंत फिरत असताना एक दिवस तिची दृष्टी रामावर पडते आणि राम आणि सीतेचा तो आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, बंधुप्रेम, लक्ष्मणाचं हे सगळं बघितल्यानंतर तिला पश्चाताप होतो की रावणाने माझ्या पतीचा वध केला, नाश केला माझ्या पतीचं, माझं आयुष्य त्यांनी काय केलं, माझा संसार काय केला आहे, उद्ध्वस्त केला. आणि ती त्यावेळेस त्याला शाप देते की हे बघ रावणा, एक ना एक दिवस मी काय करीन, तुझ्याही राज्याचा, तुझ्याही वंशाचा कायमस्वरूपी नाश केल्याशिवाय राहणार नाही. तिला ते पश्चाताप होऊन जातो ना की वा एवढं सगळं व्यवस्थित असताना आपलाच भाऊ आपला वैरी ठरला. मग त्यावेळेस ती काय करते की तिला ही आपुलकी हे सगळं काही बघितल्यानंतर तिला ते गहिवरून येतं आणि मग तिला स्वातंत्र्य दिलेलं असतं, तुला काय जे वाटेल ते कर,
म्हणून ती काय करते, प्रत्यक्ष रामाकडे जाते आणि रामाला सांगते की मला तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा झालेली, तू माझ्याबरोबर विवाह कर. त्यावेळेस राम सांगतात, हे माते, मी एक पत्नी एक धर्मी आहे, मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही, परंतु माझा भाऊ जो आहे लक्ष्मण समोर बसलेला, तू त्याच्याकडे जा, तो काय करेल की तुझी जी काही मनोकामना आहे ती पूर्ण करेल. परंतु ती जाताना सीतेला त्रास देऊन जाते. आता ते सीतेचा आवाज ऐकून लक्ष्मणाला राग आलेला असतो आणि ही काय होते की नंतर लक्ष्मणाकडे येते, लक्ष्मणाला ते सांगते. आता बऱ्याचशा ठिकाणी इतिहासकार वेगवेगळ्या प्रकारचं लिहितात की रामाने तिला पाठ करून पाठमोरं बसायला लावलं, तिच्या पाठीवर लिहिलं वगैरे. आता ती काय असेल ते इतिहास जाणे, परंतु ती लक्ष्मणाकडे जाते आणि आता तिथंच जसं सांगितलेलं आहे ते सांगते की बाबा माझ्या पाठीवर जे काय लिहिलेलं आहे वगैरे हे त्या इतिहासकारांनी किंवा ज्या ग्रंथकारांनी लिहिलेलं आहे. आता प्रत्येक ग्रंथकाराची कल्पना ही वेगळी. रामायण झालं हे सत्य आहे, परंतु प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे. ही लिहिण्याची कल्पना ही प्रत्येकाची वेगळी. कारण रामायण घडलं कुठं, भारताच्या उत्तर प्रदेशामध्ये. राम तिथं जन्माला आले. तिचं वर्णन कुठं केलं आहे, दक्षिण भारतामध्ये केलं आहे. ज्यावेळेस राम दक्षिणेला गेले त्यावेळेस उत्तर भारतातल्या ग्रंथकाराने राम दक्षिणेत गेल्याचा उल्लेख केला आहे. ते कसे गेले, काय गेले, कुठून गेले, हे सगळंच्या सगळं प्रत्येकाने कल्पनेनं केलेलं आहे. किंवा इंडोनेशियामध्ये जे काही रामायण लिहिलेलं आहे, फिलिपाईन्समध्ये, पूर्वी हे भारताचे भाग होते, त्या ठिकाणी जे काही रामायण लिहिलं गेलं, प्रत्येक ग्रंथकाराने हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या कल्पना त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे काय होतं की ह्या रामायणात असं सांगितलं, त्या रामायणात तसं सांगितलं, वाल्मिकी रामायण असं सांगतं. आता प्रत्यक्ष हनुमंतरायाने रामायण लिहिलेलं आहे, ते समुद्रात बुडवलेलं आहे. भविष्यात त्या रामायणाचा शोधसुद्धा घेतला जाणार आहे. मग त्या रामायणामध्ये काय लिहिलेलं असेल देव जाणे. त्यांनी ते आपल्या नखाने कोरून काय केलेलं आहे, ते दगडावर लिहिलेलं आहे रामायण. मग आता त्यांनी कुठल्या स्वरूपाचं रामायण लिहिलं आहे, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, राम जाणे किंवा हनुमान जाणे. मग प्रत्येकाची कल्पना ही वेगळी. मी तुम्हाला मागच काय सांगितलं आहे, पाहणारा काय पाहतो आणि लिहिणारा काय लिहितो. आता हे प्रत्येक ग्रंथकाराने काहींनी 10 वर्षाच्या फरकाने लिहिलेले, काही 20 वर्षाच्या फरकाने लिहिलेले. आज जे काही इतिहासकार किंवा रामायणकार लिहितात हे हजारो वर्षानंतर लिहित आहेत. म्हणजे ह्यांच्या कल्पना पूर्वीच्या कल्पनेपेक्षा वेगळ्या आहेत आणि याच्यामध्ये तफावत राहणार, बदल राहणार. त्याच्यामुळे गैरसमज करून घेऊ नका आणि आपल्या आस्थेबद्दल मिथक, काल्पनिक, लोककथा असं समजू नका. आहे तर राम सत्य, तर तशा प्रकारची ही घटना त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. असो जे काय असायचं. तर मग ती शूर्पणखा समजा लक्ष्मणासमोर बसली, तिनं आपली पाठ दाखवली आणि त्याच्यावर जे लिहिलेला मजकूर होता, जे काय रामानं लिहिलेलं असेल किंवा हिचं नाक कापा वगैरे वगैरे काय जे असेल, हिनं सीतेला त्रास दिला, अमुक झालं तमुक झालं, जे काय लिहिलेलं असेल, त्यावेळेस लक्ष्मण काय करतात की आपल्या तलवारीनं तिचं नाक कापतात आणि ते नाक कापलेलं घेऊन शूर्पणखा रावणाकडे लंकेला जाते. आता तिला माहीत असतं की आपल्या भावाला वरदान हे ब्रह्मदेवानं दिलेलं आहे आणि ब्रह्मदेवाचं वरदान असं आहे की तुला कुठल्याही देवाच्या हाताने मृत्यू येणार नाही, कुठल्याही यक्षाच्या हाताने, किन्नराच्या हाताने, कोणाच्या हाताने मृत्यू येणार नाही. पण मानवाचा उल्लेख करायचा राहिलेला आहे आणि हा मानवच आहे. राम आणि लक्ष्मण नक्कीच यांच्या हाताने रावण मरू शकतो हे तिला कळून चुकलेलं असं. आणि या सर्व गोष्टीला कारणीभूत ही शूर्पणखा आहे. आता बाकीचा इतिहास तुम्ही कसा पाहायचा आहे, कसा वाचायचा आहे, तुमच्यावर अवलंबून आहे. आणि मग ही सर्वच्या सर्व नाक कापल्याची हकीकत ती रावणाला सांगते की बाबा त्या राम आणि लक्ष्मण 2 वनवासी आहेत,
अयोध्येचे आहेत. त्यांच्याबरोबर एक स्त्री आहे, तिचं नाव सीता आहे. ती एवढी सुंदर आहे, एवढं म्हणजे तिचं प्रशंसा केल्या जाते. कोणाची? सीतामातेची. प्रशंसा केल्यामुळे काय होतं की रावणाच्या तोंडाला पाणी सुटतं. रावण हा 80,000 स्त्रियांचा पती होता. तुम्ही रामायण वाचा, रामायणामध्ये तो उल्लेख असेल नसेल, प्रत्येक रामायणकाराने त्या ठिकाणचा वेगवेगळा उल्लेख केलेला आहे. 80,000 स्त्रिया रावणाला असून सुद्धा त्यांनी बिभीषणाच्या पत्नीला ताब्यात घेतलं होतं आणि सीतामातेला सुद्धा नेलं होतं. हा इतिहास तुम्हाला माहीत असेल, नसेल तर तुम्ही त्याचा अभ्यास करा. मी सांगतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. आणि आपल्याच बहिणीच्या पतीला रावणाने मारलं होतं. तिनं त्या बदल्यासाठी, त्या बदल्याच्या निमित्तानं सीतामाता पळवून आणायला भाग कोणाला पाडलं? रावणालाच पाडलं. म्हणजे रामायणाचा खरा सूत्रधार कोण आहे? स्वतः रावण आणि शूर्पणखा. एका ठिकाणी रावणाने बिभीषणाच्या पत्नीला आपल्या ताब्यामध्ये बळजबरी घेतलेलं आहे, तर दुसरीकडे शूर्पणखेच्या पतीला नाक मारलेलं आहे. मग या ठिकाणी कारणीभूत कोण आहे? तुम्ही निर्णय घ्या. तुम्हाला हा निर्णय कितपत योग्य वाटतो? आणि खरा रामायणाचा सूत्रधार म्हणजे रामायण कोणामुळे घडलं हे तुमच्या लक्षात येईल. विनाकारण सीतामातेला त्या रामायणाचं बळजबरी करू नका की सीतामातेमुळंच रामायण घडलं. हा प्रकार चुकीचा आहे. तर ह्या रामायणाला मुख्यत्वे रावण आणि शूर्पणखाचे जबाबदार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आणि कितपत योग्य वाटला, काय वाटला? तुम्ही रामायण वाचलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये हा भाग मिळाला का? नाही मिळाला तर तुम्ही संशोधन करा. वाटल्यास वेगवेगळ्या ग्रंथाचा अभ्यास करा आणि त्याच्यामधून ही माहिती बाहेर काढा की हे कितपत सत्य आहे. मी सांगितलं म्हणून तुम्ही माझ्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. मी सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. इतिहासाची विखुरलेली पाने कुठपर्यंत शोधता येतील तो शोधण्याचा प्रयत्न मी करत आहे. तुम्हाला ते कितपर्यंत योग्य वाटतात आणि हा व्हिडिओ सर्वसामान्याबरोबर MPSC UPSC, कारण त्याच्यामध्ये सुद्धा रामायणाचा उल्लेख आहे. UPSC MPSCला त्यांनासुद्धा हा इतिहास उपयोगी पडणार आहे. त्यांच्यासुद्धा कामाचा व्हिडिओ आहे. त्यांना हा व्हिडिओ कसा वाटतो, काय वाटतो, कितपत त्यांना याच्यातून माहिती मिळू शकते, तर त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि माझ्या काही चुका असतील किंवा माझ्याकडं जर समजा अर्धवट ज्ञान असेल तर तुमच्या ज्ञानानं माझ्यामध्ये भर पडू शकते. मला तुमच्या ज्ञानामधून अभ्यास करायला मिळेल. मी शिकण्याचा प्रयत्न करतोय. रोज काहीतरी नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न चालू आहे. किंवा माणूस शेवटच्या क्षणापर्यंत मरेपर्यंत त्यांनी अभ्यासू वृत्ती ठेवली पाहिजे. काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे हा उद्देश ठेवायला पाहिजे. आणि ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. काय असतं, त्याचा विस्तार होतो ज्ञानाचा. हजारो वर्षापूर्वी आपले ऋषीमुनी ज्ञान देत आलेले आहेत, वाटत आलेले आहेत. परंतु त्यांनी लिखित केलेले जे ग्रंथ होते त्यांनी लपून का ठेवले? त्याचं कारण होतं की ते चुकीच्या लोकांच्या हाती जाऊ नये. जसं की आज ट्रम्प हे जे विज्ञानाचा त्यांनी वापर केला आहे तो आपल्याच ग्रंथातून केलेला आहे. तो चुकीचा वापर केल्यामुळे काय व्हायला लागले, त्याच्यामधून जे विपर्यास निर्माण व्हायला लागले, किंवा अशोक खरातसारखे ढोंगी बाबा वगैरे जे काय आहेत यांनी आपल्या ज्ञानाचा चुकीचा गैरवापर केल्यामुळे काय होतंय, समाजामध्ये एक विकृती निर्माण होते. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी लिखित ज्ञान लपून ठेवण्याचा प्रयत्न केला होता, चुकीच्या माणसाच्या हाती जाऊ नये म्हणून. तर तुम्हाला हे ज्ञान निश्चितपणे उपयोगी पडू शकते. किंवा तुमच्याकडे काही जर असेल तर मला द्या, मी ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. असे ज्ञानवर्धक व्हिडिओ मी अवश्य बघत असतो. बरेचसे व्हिडिओ मी जे काही सामाजिकदृष्ट्या किंवा वैज्ञानिकदृष्ट्या व्हिडिओ आहेत ते मी कंटिन्यू बघत असतो, जेणेकरून धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक सगळेच जवळपास जे असं म्हणजे आकर्षक वाटलं तो व्हिडिओ मी
निश्चितपणे बघतो. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ अवश्य पाठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.